आणि त्यामुळे कचऱ्याला जर आपण वेस्ट म्हटलं तर तो आपण वेस्ट बिनमध्ये फेकणार, कचऱ्याला जर आपण रिसोर्स म्हटलं तर रिसायकलिंगला जाऊ शकतो. ओके. अच्छा, हा म्हणजे बेसिकली खरं तर विचारांमधला फरक आहे. आणि खास करून रिसोर्स म्हणून प्लास्टिककडे कसं बघायचं, म्हणजे आता आपण बदलच जर हां, कारण घडवायचं जसं आता म्हणतो तुम्हाला आहोत. सांगू, ही पाण्याची बॉटल आहे, याला पेट म्हटलं जातं, बरोबर. ह्याच्या मागे एक ट्रायंगल असतो, त्याच्यामागे तुम्ही PET बघू शकता. सॉफ्ट ड्रिंकच्या बॉटल आहेत, पाण्याच्या बॉटल आहेत, किंवा अशा पद्धतीचं जे PET फॉर्ममध्ये आहेत, तो 100% रिसायकलिंग होतं. याच्यापासूनच तुमचं टी-शर्ट्स बनू शकतात, फॅब्रिक बनतं बेसिकली, ह्याच्यापासून फ्लेक्स बनतात, तर एक धागा बनतो, तो धाग्याचा उपयोग तुम्ही मटेरियलमध्ये करू शकता. किंवा ज्याला आपण इंडियन जर्सी जी आहे, किंवा जे आपण डिकॅथलॉनमध्ये एक वेगळं सेगमेंट आहे, रिसायकलिंगपासून बनवलेले टी-शर्ट बनवू शकता, तुमच्या बॅग बनवू शकता. इवन ज्या सोफ्यावर आपण बसतो, सोफ्याच्या आतमध्ये जे व्हाईट कलरचं जे मटेरियल आहे ते रिसायकलिंग प्लास्टिकपासूनच बनवलेलं आहे. मुळात सगळं प्लास्टिक रिसायकल होऊ शकतं जर त्याला रिसायकल केलं तर.